मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरिटी पिटिशनवरती सुनावणी पूर्ण. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुप्रीम कोर्ट निकाल देण्याची शक्यता. गेल्या 3.5 तासांपासून आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू. बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार चौकशीच्या फेऱ्यात. जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला. आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाचा मोठा दावा. तर पुढील निवडीपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. मी तुम्हाला सांगतोय की 2024ला पुन्हा एकदा जर सरकार हे बसलं डोक्यावर तर आपली लोकशाही संपली, निवडणुका होणार नाहीत. 2024 साली हेच सरकार आलं तर देशातली लोकशाही संपणार. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून आदित्य ठाकरे भडकले. मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत. ईडीला घाबरून पळून जाणारा मी नाही. रोहित पवारांचा अजित पवार यांना सणसणीत टोला. आणि आरक्षणासाठी 7 महिने वेळ दिला, अजून वेळ किती द्यायचा? जरांगे यांचा सरकारला सवाल. सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता.